पंढरपुरात धक्कादायक घटना. ॲसिड पिऊन मुलीनं केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न. उपसरपंचाच्या मुलानंच केले मुलीवर अत्याचार. ॲसिड पिऊन मुलीनं केला स्वतःला संपवण्याचा निर्णय. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली या गावातील उपसरपंचाच्या मुलानंच केले मुलीवर अत्याचार. पटवर्धन कुरोली येथील उपसरपंचाचा मुलगा अतिश तवटे याने एका मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला गोड बोलून फसवले. हकीकत अशी, एक मुलगी कॉलेजवरून तिच्या गावी सुट्टीसाठी आली होती. ती तिच्या आईजवळ 2 ते 3 दिवस राहील. नंतर कॉलेजला जाण्यासाठी तिची लगबग सुरू झाली. नंतर शेवटच्या वर्षाचे पेपर असल्यामुळे लवकर उठून गावातील एसटी बस स्टॉपला येऊन उभी राहिली. तिथं लगेच गावातील उपसरपंचाचा मुलगा अतिश तवटे हा मोठी 4चाकी कार घेऊन एसटी बस स्टॉपला येऊन थांबला आणि त्या मुलीला म्हणाला, चल बस गाडीमध्ये, तुला तुझ्या कॉलेजवरती आणि हॉस्टेलवरती सोडतो. ती मुलगी बसली. तो तिला घेऊन कॉलेजकडे सोडण्यासाठी निघाला, परंतु तिला कॉलेजवरती न सोडता तिला तो म्हणाला, चल आपण कुठंतरी फिरून येऊया. अतिशनं तिला घेऊन महाबळेश्वरकडे निघाला. तिथे एका हॉटेलवरती राहिला. तिच्यासोबत इच्छा नसतानाही त्यानं शारीरिक संबंध केले आणि नंतर दुसऱ्या दिवशी तिला तिच्या हॉस्टेलवरती सोडले. तिला वारंवार धमक्या देऊ लागला. आपण जे काही केलंय ते सगळं माझ्या 4चाकी गाडीतील कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं असून तू कुणालाही या विषयाबद्दल बोललीस तर तुझं काही खरं नाही. तुझे मी हातपाय मोडेन, तुला जिवंत मारून टाकेन. तू जर कोणाला बोलली तर मी माझ्या गाडीतील रेकॉर्ड झालेले सगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन. मी म्हणतोय तसं आत्तापासून तू करायचं. तू कुणाचंही ऐकायचं नाही. फक्त मी चल म्हणालो तेच करायचं. अशा पद्धतीनं वारंवार तिला धमक्या देऊ लागला आणि मी जेव्हा बोलवेल तेव्हा तू यायचं. मुलगी पूर्णपणे घाबरून गेली होती. अतिश तवटे वारंवार धमक्या देत तिला ब्लॅकमेल करत होता. नंतर मुलगी हॉस्टेलवरून तिच्या गावी आली. ती पूर्णपणे घाबरून शांत बसत होती. घरामध्ये आईला बोलत नव्हती, बहिणींना बोलत नव्हती. आईने विचारले, तू अशी का गप्प गप्प बसतेस, काय झालंय ते सांग. तरी देखील या मुलीनं आईला एक शब्दही सांगितला नाही. परंतु आईच्या लक्षात आले काहीतरी झालंय. तेव्हाच ही अशी एवढी गप्प गप्प बसली आहे. म्हणून आईनं आईच्या भावाला म्हणजेच मुलीच्या मामाला सांगितले की घरामध्ये कोणालाही बोलत नाहीये, काय झाले तू एकदा विचार तिला. म्हणून मुलीच्या मामानं मुलीला फोन केला व विचारले, काय झालंय ते सांग. ती रडत रडत म्हणाली, मामा मला इथून घेऊन चला, मी तुम्हाला एकट्यांनाच सगळं काही खरं सांगणार आहे. मग मामाला ही डाऊट आला की हिच्यासोबत काहीतरी वेगळं घडलंय. म्हणून मामानं तिला पंजाबला घेऊन गेला. त्यावेळेस मामाला तिनं सर्व गोष्टी सांगितल्या अतिश तवटेबद्दल आणि त्यानं जे काही केले ते सर्व. ती खूप रडू लागली. म्हणाली, मला इथून घेऊन चला माझ्या आईकडे. मामानं तिला घेऊन तिच्या आईकडं सोडलं. मुलीच्या मामानं तिच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या. आईनं व मामानं तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. त्यानं जे काही केलंय ते चुकीचंच असेल आणि त्याची शिक्षा आपण त्याला देऊ आणि त्याच्या आईवडिलांना पण आपण ह्या सर्व गोष्टी सांगू. नंतर दुसऱ्या दिवशी तिनं सकाळी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली असता बाथरूममध्ये परशी पुसण्यासाठी ठेवलेला ॲसिड पिऊन आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रयत्न तिनं केला. अतिश तवटे आणि त्याच्या कुटुंबियांनी या मुलीला व मुलीच्या कुटुंबियांना त्रास दिला. अतिश तवटे याचे वडील गावातील उपसरपंच असल्यानं गावामध्ये त्यांचा दबदबा आहे. मुलीच्या आईनं अतिश तवटेच्या घरी जाऊन त्यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या मुलीच्या आईला उद्धट आणि दमदाटीची भाषा बोलून, तुला जे काही करायचं ते कर, मी माझ्या मुलाला माझ्या पद्धतीनं आणून सोडतो असेच बोलून मॅटर मिटवेल, मी तुझ्या मुलाचं मिटवणार नाही का, मी तुला कोणती केस द्यायची ते दे, मला काही फरक पडत नाही, मी माझ्या मुलाला बघतो काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे ते तू कर, असं बोलून मुलीच्या आईलाही त्यानं दमदाटी केली. मुलगी आता करकंब येथील जगताप हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंज देतीये. तिची परिस्थिती पूर्ण कमकुवत व नाजूक असून मरेल की जगेल हे सांगू शकत नाही. मुलीच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे, अतिश तवटे यास अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देऊन मुलीला व मुलीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. माझे नाव जान्हवी पांडुरंग राजमाने. माझ्या मुलीवर अतिप्रसंग झालाय. आज माझी मुलगी मरण्याला झुंज देते. मग माझ्या मुलीवर अतिप्रसंग करणारा हा माझ्याच नातेवाईकातला होता. तो म्हणजे माझ्या नंदचाच मुलगा होता. माझा नवरा मेला मरून 1 वर्ष झाले. त्याने आमच्या नात्याचा गैरफायदा करून मुलीवर अतिप्रसंग केला. तो आधी आमच्याबरोबर बोलत नव्हता, येत नव्हता, जात नव्हता. त्याने ज्यावेळेस आमची नणंद मुलींना घेऊन गावात बोलून घेत होती, आईपासून दूर करत होती,
आणि तिनंच त्याच्या मुलावर बोलायला तिनंच भाग पाडलं. आणि ती स्वतः पण सोडायला जात होती कॉलेजला, मुलाला घेऊन गाडीत जात होती. मग तेव्हापासून तो मुलगा त्यानं असा फायदा घेतला की ती स्टँडवर उभी असताना मी तुला कॉलेजला सोडतो मग तिला इंदापूरला नेलं. तिथनं तो म्हणाला की चल तुला महाबळेश्वर फिरून आणतो. मग असं म्हणून त्याला एक हॉटेलवर नेलं, जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध केले. आणि कॉलेजवर ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस तो म्हणाला की ही गोष्ट कुठेही सांगू नको, कुणाला म्हणू नको, आणि मी ज्यावेळेस बोलवेल त्यावेळेस तू तिथं यायचं, आणि कुणाला जर सांगितलं तर तुला जीव मारेल, अशी तिला धमकी दिली. मग ज्यावेळेस मुलगी घरी आली त्यावेळेस ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि तिनं काही मला सांगितलं नव्हतं. ज्यावेळेस कळलं की असं असं त्यानं असं केलंय तसं केलंय, मग तिनं सगळं सांगितलं. घरी आल्यानंतर त्याने धमकी द्यायला सुरुवात केली. आणि त्यापासून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करून तिला धमकी दिली की बोलवलं त्यावेळेस यायचं, नाहीतर तुला जीवे मारेन. मग ज्यावेळेस ती घरी आली त्यावेळेस ती डिप्रेशनमध्ये गेली आणि काहीच सांगणार, आणि त्याच्या त्रासाला कंटाळून तिनं ॲसिड घेतलं. मग ॲसिड प्यायल्यामुळे तिला पंढरपूरमध्ये 8 दिवस ठेवलं. त्यानंतर पुण्याला 2-3 दिवस. ज्यावेळेस माझी मुलगी घरी आली त्यावेळेस ती डिप्रेशनमध्ये गेलती आणि ती काय पुन्हा त्याला बोलायचं बंद केलं. त्यानंतर त्यानं लहान मुलीला पण मेसेज करू लागला की ती बोलत नाही, तिला कुणाचं एवढं पाठबळ मिळेल, त्या मामाला पण बघून घेतो, मामाकडे गेली तरी याद राख मला सांग ती का बोलत नाही, म्हणून असं मेसेज तो लहान मुलीला करू लागला. मग ज्यावेळेस ती फायनल पेपरला सकाळी उठून जायची होती, माझा मुलगा तिला घेऊन जाणार होता, पण मग तिला लवकर उठवलं, म्हणलं लवकर तो आंघोळ करून पेपर लिहायला जा. मग आम्ही धारा काढतो तिला आंघोळ करायला सांगितली बाथरूममध्ये. त्यावेळेस तिनं एकदा दोनदा 2-3 वेळा हेलपाटा घातला बाथरूममध्ये. पण ज्यावेळेस आम्ही धार करायला गुंतलो त्यावेळेस तिनं ती कॅन हातात धरून ॲसिड पिऊन बाहेर येऊन धाडदिशी पडली खाली. मग त्यावेळेस आम्ही तिला पंढरपूरमध्ये कान्हे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मग तिथं 8 दिवस ठेवलं. मग तिथे इलाज होईना म्हणून आम्ही पुण्याला नेलं. पुण्यामध्ये पण काय बघण्यात ससून हॉस्पिटलमध्ये. मग तिथनं आम्ही पुन्हा सोलापूरला अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेलं. मग तिथे नेऊन तिची इंडोस्कोपी केली. तिथे 8 दिवस ठेवलं. पण ते डॉक्टर म्हणले की गॅरंटी नाही, तिला 1.5 महिना असं ठेवायला लागेल. तिला पाईप घातली, तोंडातून नाकातून पाईप घातली आणि 8 दिवसात त्यांनी 1.5 लाख खर्च झाला आमचा ICUमध्ये. मग तिथनं पुढे 1.5 महिना ठेवा असं डॉक्टरने सांगितलं. पण माझी परिस्थिती नव्हती खर्च करण्याची, म्हणून तिथनं आम्ही करकमला जगताप हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस स्टेशनला गेलता वा? पोलीस स्टेशनला कधी त्याच्या विरोधात काय दाखल केले का रेफर? तारखेला एसिड केल्यावर 11 तारखेला तिला गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशन. काय म्हणले पोलीस? काय नाही, बघतो म्हणले, काय सगळं लिहून घेतलं. त्याने काहीच पुन्हा बघितलं नाही. पोलिसांनी ऍक्शनच काय घेतली नाही. अजून आरोपी असंच फिरतोय गावात. आरोपीचं नाव काय? आतिश रमेश तवटे. तो कुठं राहतोय? गावातच राहतोय तो. बर. माझ्या नंदीचा मुलगाच आहे. पसंत केलं. कुठे गेलता तुम्ही? महाबळेश्वरला नेलं होतं त्याने. काय केलं महाबळेश्वरला नेऊन? तिथे नेऊन आता पसंत केलं. बर. तू का त्यावेळेस काय म्हणली त्याला? मला तो विरोध केला होता. तो नको म्हणताना केला. हो. परत तो तुला काय म्हणला? तो म्हणतो, "बरं, तुला त्यानं काय धमकी देते? जर कोणाला सांगितलं तर तुझा हात पाय काढेल, धमकी देईन." बर. तू त्याला काय बोलली का नाही परत धमकी दिल्यावर? त्याला नको म्हणले होते बोलायला, हम्म तर तो जबरदस्तीने बोलत होता. हम्म त्याला शिक्षा झालीच पाहिजे हम्म. ही माझी विनंती आहे. हम्म. ते मला त्रास दिल्यामुळे मी माझं आयुष्य संपवायचा प्रयत्न केला, ऍसिड पिऊन मरण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तुला काय त्रास देत होता तो? धमक्या देत होता. तू त्याला काय बोलली नाही का धमकी का देतोय, असं का करतोय? बोलतो की काय म्हणला मग? तो म्हणला, कोण काय माझं बघडू शकत नाही.
चा मामा आहे. तर मला सिस्टर सारखी फोन करत होते. भाऊजी आमचे वारले होते. घरी कमी जास्त बघणारं कोण नव्हतं. मग आमची जी पिढी होती, ती जास्त डिप्रेशनमध्ये होते. मग सिस्टर मला म्हणाली, की "तू मुलीला तुझ्याकडे घेऊन जा. ती काय कशापायी डिप्रेशनमध्ये आहे ते विचार." मग मला सिस्टरची पिढी मला म्हणाली, की "मी तुम्हाला मामा सगळं सांगते. मला तुम्ही पंजाबला घेऊन जावा." मग मी तिला पंजाबला घेऊन गेल्यानंतर तिने मला 2 दिवसानंतर तिनं मला सगळी काही घटना घडलेली सांगितली, की पीडित जो आहे आतिश रमेश तवटे त्यानं तिला कॉलेजला सोडतो या बहाण्यानं घेऊन पुढं महाबळेश्वरला घेऊन गेला आणि महाबळेश्वर फिरवतो म्हणून दिवसभर फिरून रात्री लॉजवर घेऊन गेला. लॉजवर घेऊन गेल्यानंतर माझी पीडित म्हणजे माझी बाची ते सोफा सेटवर झोपलेले असून आणि तो बेडवर झोपलेला होता आणि त्यानं पुन्हा तिला म्हणला, "तू माझ्या जवळ येऊन झोप." ती मग ना मजबुरीमुळं ती त्याच्याजवळ जाऊन झोपली आणि त्यानं त्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. आणि हा सगळा विषय तिनं मला सांगितल्यानंतर मी माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं आणि माझ्या बहिणीजवळ मी माझ्या भाचीला आणून सोडलं आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी ह्या डिप्रेशनमधून बाहेर आलीच नाही आणि तिनं सुसाईड करायचं डन केलं आणि मजबुरीनं तिनं ॲसिड पेली. ॲसिड पेल्यानंतर मला सिस्टरचा फोन आला आणि मग मी पुन्हा अजून पंजाबमधून माघारी महाराष्ट्रात आलो. मग आम्ही डॉक्टरपाशी ट्रीटमेंट घेत असताना आम्हाला पहिल्यांदा पंढरपूरला, त्याच्यानंतर पुण्यानंतर पुन्हा अश्विनी हॉस्पिटल सोलापूरला नेलं. तिथून डॉक्टरांनी मला सांगितलं, "मुलीची कंडिशन जास्त खराब आहे. 90% रिकव्हर होणे मुश्किल आहे आणि दवाखान्यात आमचं पैसे पण भरपूर गेले आणि आमची एवढी परिस्थिती नाही." मग आता आम्ही सध्या जगताप डॉक्टरकडे आणलेले आहे करकम येथे. तर ह्या प्रकरणामध्ये आम्ही पोलीस केस सुद्धा केलेली होती. 11 तारखेला आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. अजूनही आम्हाला पोलिसांकडून काही सहकार्य झालेलं नाही आणि आरोपी आतिश रमेश तवटे अजूनही बाहेरच आहे. तरी मी अशी विनंती करतो, जेवढ्यात लवकर त्याला अटक करून आमच्या भाचीला जेवढा न्याय मिळेल तेवढा मिळण्याची आम्ही अपेक्षा करतो. सर ते राजबरी पेशंट जे आहे त्या ऍसिड पेले त्या पेशंटची म्हणजे परिस्थिती काय सध्याला? पेशंटची परिस्थिती अजूनही चिंताजनकच आहे. उलटीतनं रक्तही येत आहे. ते असं पॉयझनिंगमुळं घशाला इन्फेक्शन झालंय, म्हणजे घशाला जखमा आहेत, पोटाला जखमा आहेत. त्याची स्कोपी केली. स्कोपीमध्ये पण ते थ्रोट आपला घसा जो बनतो इसोफेगस किंवा स्टमक पूर्ण आतून जखमा आहे त्याला. पण परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. कधी पर्फोरेशन होऊ शकतं. पर्फोरेशनचं झालं तर पेशंटची परिस्थिती अवघड आहे. म्हणजे परिस्थिती नाजूक आहे पेशंट. नाजूक आहे. पण पहिल्यापेक्षा परिस्थितीला असं वाटलं होतं, पण आज पुन्हा रक्तस्राव झालाय. उलटीमध्ये रक्त झालं. पेशंटच्या परिस्थितीमध्ये काय बदल नाही अजून? परिस्थिती बदल झाला 2 दिवसाखाली, पण काल 2 दिवसापासून पुन्हा रक्ताची उलटी चालू झाली. थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण परिस्थिती अवघड आहे.